नगर परिषदेच्या कारभारातील कथित अनियमिततेच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका आणि शहर शाखेच्या वतीनं नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। 30 मार्च रोजी झालेल्या बाजार लिलावातील कंत्राटदारांची बेकायदेशीर वसुली थांबवून कंत्राट रद्द करावे, लोकप्रतिनिधींच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी आणि शहरातील अनधिकृत टॉवर हटवावेत अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलंय। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तालुका प्रमुख नरेंद्र नरड यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर 14 एप्रिल 2026 पर्यंत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर 15 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल। या आंदोलनामध्ये भूमिगत गटार योजनेतील त्रुटी, स्मशानभूमीचे विस्तारीकरण, सफाई कामगारांचं नियोजन आणि कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत। उपजिल्हा प्रमुख संजय पारेटवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झालेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। मी नरेंद्र तुकाराम नरड, शिवसेना तालुका प्रमुख ब्रह्मपुरी। आज जो ब्रह्मपुरीमध्ये तुम्ही बघून राहिल्यात हा भोंगळ कारभार, हा मानसिकतेच्या बाहेर गेलेला आहे, तरी प्रशासनाला लाजा वाटत नाही आहे। काय करत आहे प्रशासन? एवढा हा रस्त्यावर एवढा दूर, आज गावामधली एवढी समस्या आहे तर साधारण माणूस हा रोडवर सुद्धा चालू शकत नाही आहे, चेहऱ्याला बांधून त्यांना चाला लागतो। तरी प्रशासन कुठे दडून बसलेला आहे। जनतेच्या समस्यासाठी जो नगरसेवक उभा राहतो आणि जनतेला सांगतो का मी हे करणार, मी ते करणार, काय झकण्या मारत। आज एकतर नगरसेवक उतरून राहिलाय का ब्रह्मपुरीच्या रस्त्यावर? कुठल्या प्रकारे ब्रह्मपुरीचे गैर सोय होऊन राहिलेली आहे, तरी प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। आज आम्ही इथे 9 तारखेपासून पेंडल टाकून बसलेलो आहोत। आज आम्हाला माहित आहे धूळ म्हणजे काय आहे। आज ब्रह्मपुरी कर नाही आहे, आज ब्रह्मपुरीचं नाव धुळीकर झालेलं आहे। तरी प्रशासनाने डोळे जर उघडले नाहीत, येत्या 15 तारखेला आम्ही आमरण उपोषणाला इथेच बसणार। आणि तुम्हाला सांगू इच्छितो, या ब्रह्मपुरीमध्ये मशानभूमी आहे, काय अवस्था आहे त्या मशानभूमीची। ज्या वेळेस माणूस आपलं शेवटचं स्थान तिथे ठेवला जातो, ते सुद्धा तो बरोबर तिथे राहू शकत नाही। नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नाही तिथे लाईटची व्यवस्था। मग कुठलं प्रशासन काय एसी मध्ये झक मारतो? लाजा वाटायला पाहिजे प्रशासनाला। आज आम्ही सगळी बातमी मुंबईपर्यंत घेऊन जाऊ आणि प्रशासनाचे डोळे खोलून टाकू। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर प्रशासनाला आम्ही रस्त्यावर उतरवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी कवडू वासुदेव पिंपळकर, शिवसेना उपतालुका प्रमुख शिंदेगड ब्रह्मपुरी। ब्रह्मपुरीच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 9/4/2026 पासून साखळी उपोषणाचा हा जो आम्ही एल्गार उचलला आहे तो ब्रह्मपुरीच्या सामान्य नागरिकांसाठी आहे। या उपोषणामध्ये नगर परिषदेनं 30/3/2026 ला आठवडी बाजाराचा कॉन्ट्रॅक्टचा लिलाव झाला होता। त्या लिलावामध्ये आठवडी बाजार म्हणा किंवा गुजरी आणि कत्तलखाना याच्यातून वसुली केल्या जाते। त्या नगर परिषदेच्या ठेकेदारानं फुटपाथवरील गरीब जनतेकडून रोजचे 20 रुपये वसुली करून त्यांना भूदंड असा म्हणजे बिना कामाचा 20 रुपये भूदंड वसूल करून त्या नगर परिषदेच्या नावानं 20 रुपयाची शुल्क रोजची असं करोडो रुपयाचा या कॉन्ट्रॅक्टमुळं सामान्य जनतेला फटका बसत आहे आणि त्याचा फायदा त्या कॉन्ट्रॅक्टदाराला होत आहे। तर हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची ही एक आमची शिवसेनेतर्फे मागणी आहे। आणि दुसरी आहे भूमिगत गटार योजनेमध्ये जे 18 महिन्याचा कालावधी होता तो कालावधी आज पुढच्या महिन्यामध्ये संपत आला, पण परत त्या गटार लाईनच्या कामात काम न झालेल्या ठिकाणी नगर परिषदेने नवीन कामाचा टेंडर काढून त्याचं टेंडर पण विस्तारित झालं आहे, टेंडर झालेलं आहे। तर त्या टेंडर रद्द करण्यात यावं किंवा ते टेंडर न काढता त्यांना ते कामं कंप्लीट झाल्यानंतरच टेंडर काढायला पाहिजे होतं, ही एक आमची शिवसेनेतर्फे मागणी आहे। तसेच या ब्रह्मपुरी शहरामध्ये 19 प्रभाग आहेत, त्या प्रभागामध्ये सफाई कामगाराची संख्या कमीत कमी 45 ते 50 पाहिजे। या नगर परिषद मध्ये आजच्या डेटमध्ये 25 ते 26 असे कामगार आहेत। त्या ब्रह्मपुरीची स्वच्छता जी आहे ती 25 कामगार करू शकत नाही। आमच्या शिवसेनेच्या वतीनं अशी मागणी आहे की तिथं कमीत कमी 45 ते 50 कामगार असावेत, ही एक शिवसेनेतर्फे मागणी आहे। आपल्या ब्रह्मपुरीला एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिथं जो क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणामध्ये शौचालयाची जी व्यवस्था आहे तिथं एवढं घाण आहे की तिथं आपण जे मुलं जातात ग्राउंडवर आणि पाण्याची पण व्यवस्था नाही आहे। तिथे एक अशी मागणी आहे आमची की तिथं एक शौचालय चांगलं सुंदर असं स्वच्छ शौचालय बनवावं आणि मुलांना पाण्याची सुविधा, पिण्याची सुविधा सर्व व्यवस्थित करून द्यावं
आणि हे आमची शिवसेनेतर्फे मागणी आहे की सर्वसामान्य माणसांना जो भूदंड बसतो त्याचा भूदंड सर्वसामान्य माणसांना बसू नये अशी मी प्रशासनाला मागणी करतो. दिनांक 9 तारखेपासून आज आम्ही इथं बसून आहोत साखळी उपोषणाला. परंतु या निर्लज्ज प्रशासनाला, या नगर परिषदच्या प्रशासनाला थोडीशी जाग नाही आली का तिथला एखादी माणूस आमच्यापाशी काय मेला, काय कोण जिवंत आहे का, परिस्थिती काय आहे एवढा सुद्धा जाणून घ्यासाठी येऊ शकले नाही. कुठे गेले नगरसेवक? हेच नगरसेवक, काँग्रेसचे नगरसेवक, फक्त नावच चेंज झालेत. तेच नगरसेवक गेल्या पंचवार्षिक 5 वर्षात होते. कुठे गेलेत नगरसेवक? हे नगरसेवक अतिक्रमण करून बसले आहेत. अवैध 1500 2-2 हजार स्क्वेअर फूट मध्ये अतिक्रमण करून बसले आहेत. कुठे गेलेत नगरसेवक? ह्या निर्लज्ज नगरसेवकाला मी आज सांगतो शिवसेनेच्या माध्यमातून की याने आमचे हे जे 6 मागण्या आहेत हे मान्य नाही केल्या तर 14 तारखेपासून शिवसेनेच्या माध्यमातून 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरू आणि चक्का जाम करायचा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ब्रह्मपुरीचा. आज शिक्षणाचा माहेरघर म्हणतात, शिक्षणाचा माहेरघर म्हणतात ब्रह्मपुरीला. परंतु तुम्हाला लाज वाटत नाही का आज ब्रह्मपुरीमध्ये 7 ते 8 टावर इथं आहेत आणि अवैध टावर आहेत. ते टावर त्याची एनओसी कोण घेतली हे सांगावा आणि एनओसी तुम्ही कसे दिले हे सांगावा. ते टावर उतरवण्यात यावं. त्या टावर मुळे गरीब लोकांच्या त्या टावर मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळं, त्या रेडिएशनमुळं कॅन्सरचा रोग उद्भवते. ते कॅन्सर झाल्यानंतर या हरामखोराला समजेल का आपल्या खिशातून पैसे देतील का हे त्याला दवाखान्यासाठी? याला लाजा वाटायला पाहिजे. आज ब्रह्मपुरीला वेठीस धरल्या, वेठीस. आज 2 वर्षाचा काळ झाला. हा रस्ता पहा. अरे लहान लहानशा नगर परिषद नागबीडची, आरमोरीची, लाखांदूची नगर परिषदला पाहिलं तर लाज वाटते. आम्ही इथं जगतो. 150-200 करोड रुपयाचं तुम्हाला अनुदान येते. का करता? फक्त घशात टाकता. लाजा वाटायला पाहिजे. आज आम्ही फक्त कमिशन खायला पाहिजे. तुम्हाला फक्त त्या ठेकेदाराकडून 15 करोड रुपयाचे कमिशन खायला पाहिजे. अरे लाजा वाटते, लाजा वाटते. आज आम्ही इथं सांगतो, आज इथं आम्ही शेवटचं तुम्हाला सांगतो का जर 14 तारखेपर्यंत आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही आणि येऊन पाहिले नाही का कोण मेला कोणी वाचलं तर आम्ही आता आमरून उपोषण तर बसतीलच इथं आमचे 10 लोक, परंतु 100 लोक रस्त्यावर उतरतील आणि रस्ता जाम करतील. मग या आरामखोराला लाजा वाटतील. आज या माध्यमातून मी प्रशासनाला तंबी देतो, अक्षरशः तंबी देतो. त्याच्यानंतर आपले डोळे उघडावं आणि जनतेचा काम करावा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.